ज्या संसारावरती मी प्रेम करतोय ना, या संसारातलं माझं कोणी नाही. 10 दिवस 15 दिवस वर्षभर माझ्यासाठी रडतील, वर्ष झाल्याच्या नंतर मला विसरतील. संसारातली माणसं आपली नसतात गड्या. हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तया वरिपार, वाहा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह दादरो पावन झालो चराचरी. प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम रे. ऐसी माया तारी मेरे प्रियतम श्याम, मेरे प्रियतम श्याम. सारे तीर्थ धाम के चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला.
घडविले जिने स्वराज सुखावली प्रजा वर श्रीमाते समान असा होता माझा राजा पुस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंज उचित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दी प्रेम काही कळ याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंग पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य रागरसी माऊली श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथारूपी वाट पुष्पातील 4 चरणाचा अभंग आजच्या भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबराय लक्षपूर्वक आहे माझ्या बोलण्याचं थोडंसं लक्ष असू कोण तुकोबराय जाळोनी संसार बैसुलो अंगणी ते तुकोबराय अरे कोण तुकोबराय जळी दगडा सहित वया तारी गेल्या देशाला या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ ते तुकोबराय अरे कोण तुकोबराय ऐका ना मायबाप अखिल गुणनिधान असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबराय उभे आहेत जगाच्या मालकाचं दर्शन तुकोबरायाने घेतलं आणि तुकोबरायांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे कोण तुकोबराय ऐका मायबा ज्या तुकोबरायाच्या अंगावरती उकळतं गरम पाणी ओतले गेलं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण सुरू होतं संसारामध्ये असणाऱ्या मुलीला पत्नीला जगद्गुरु तुकोबराय आवाज देत नाही तुकोबराय आवाज देतात जगाच्या मालकाला देवा जळे माझी काया लागला वनवा धावरे माय बाप धावरे केशव माय बाप असे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत किती श्रीमंत त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांकडे 400 ते 450 एकर जमीन जगद्गुरु तुकोबरायांकडे ऐका परंतु काय झालं दुष्काळ पडला आणि दुष्काळानंतर तुकोबराय शेटजी असताना तुकोबरायाने ती सगळी संपत्ती लोकांना दान करून टाकली स्वतःच्या वया इंद्रायणीच्या डोहामध्ये तुकोबरायाने बुडवलं खरंच सांगा बसलेली मंडळी एखादा श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावरती न जाणो एखादं संकट निर्माण झालं आणि त्याच्यावरती गरीब परिस्थिती आली तर तो माणूस कीर्तनामध्ये येऊन बसेल कीर्तनामध्ये येऊन बसेल का नाही याची शाश्वती आपल्याला देता येत नाही एक वाक्य सांगतो तुम्हाला गरिबीकडून श्रीमंतीकडे जाणं पचल्या जातं माणसाला वाक्य लक्षपूर्वक ऐका गरिबीकडून श्रीमंतीकडे जाणं पचल्या जातं माणसाला श्रीमंतीकडून गरिबीकडे येणं पचल्या जात नाही माणसाला किंवा पचवल्या जात नाही परंतु हे ज्यांनी पचवलं ना त्यांना जगद्गुरु तुकोबरायांनी काय तुकोबरायांचा अधिकार अनुरणिया तोकडा तुका आकाशा एवढा आकाशा एवढे असणारे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून म्हणतात याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची साधकाने जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला महाराज ह्याची म्हणजे नेमकी कशी आपल्याला सुद्धा प्रश्न पडला असेल ह्याची म्हणजे नेमकी कशी तुकोबराय त्याचं उत्तर देतात संकल्पावी माया संसाराची संसारावरती असणारा मायेचा त्याग करून जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती केली परिणाम म्हणता आला जगद्गुरु तुकोबरायांना
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगाच्या मालकाने मला ज्या स्थितीमध्ये ठेवलं त्या स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय राहिले. कुठे तक्रार जगद्गुरु तुकोबारायने जगाच्या मालकाकडे केली नाही. एवढंच नाही महाराज, ज्या ज्या वेळेला आषाढी वारीच्या निमित्ताने अखिल गुणनिधान असणाऱ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जावं, जगाच्या मालकाचं दर्शन तुकोबारायांनी घ्यावं. झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा. येतो बरं का देवा. दरवाजापर्यंत जगद्गुरु तुकोबाराय आले आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे पाहतात. तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. जगाचा मालक तुकोबारायांना विचारतो, महाराज काय झालं, कशासाठी रडताय? तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू देवा, कळल्या सासुऱ्यासी जाय मागे परतोन पाहे तैसे झाले माझ्या जीवा. देवा, जशी मुलगी माहेरला जाते ना, आज पंढरपूर सोडताना माझी तशी अवस्था झाली. तुकोबाराय काहीतरी मागा ना. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का देवा, तू ज्या स्थितीमध्ये मला ठेवलंय ना त्या स्थितीमध्ये मी समाधान ठेविले नंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात. महाराजांचं प्रमाणे केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. भोग हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात. देव असू दे नाही तर देवाचा. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घाल तयावरी भार बावा संसार देवा पायी. परमार्थ करत असताना परमार्थाचा भार तर देवाच्या चरणावरती वाहिला नवे नवे. संसार करत असताना संसाराचा भार सुद्धा देवा तुझ्या चरणावरती वाहतो. तुका म्हणे घाल तयावरी भार बाबा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. आपलं कीर्तन झालं, तुम्हाला घरी जायला काय हरकत अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावृणालय भक्तवांचल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारे मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उद्रामध्ये व्याप्त असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत महंत भाविक उपस्थित गायनाचार्य मृंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारा सर्व टाळकरी वृंद असेल सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये गेली 41 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यंदाचं हे आपलं 42वे वर्ष 42व्या वर्षातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पाची सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी आयोजक नियोजक विहेळे आणि आमचे सर्व तरुण मंडळी असतील त्यामध्ये लंबाडेवाडी ग्रामस्थ मुंबई पुणे यांच्याकडून आजच्या या कीर्तनाचा असं सौजन्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. ते आमच्यावरती नितंत प्रेम करत असणारे आपल्या गावचं वैभव मयूर दादांच्या माध्यमातून आणि सर्वच्या परिवाराच्या माध्यमातून तरुण मंडळींच्या माध्यमातून आपल्या गावाला काहीतरी नवीन ऐकायला भेटलं पाहिजे म्हणून अशी महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकार मंडळी बोलवायची आणि गावामध्ये एक दिवस सप्ताहामध्ये असा सुंदर असा कार्यक्रम करायचा. असं गोड नियोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यांचा सुंदर आवाज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ऐकतो. महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य इंडियन आयडॉल फेम असे आमचे जिवलग मित्र परम आदरणीय परमश्रद्धेय अविनाश दादा जाधव कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित गोड त्यांचा आवाज
तुम्ही टाळी वाजवली म्हणजे तुम्हाला कळलं असेल. गोड असा आवाज त्यांचा आहे. मी नेहमी सांगत असतो गड्या, कलाकार होणं सोपं आहे, परंतु कलाकार होण्यासाठी त्या कलाकाराला त्याचं आयुष्य जिजवावं लागतं, तेव्हा कुठेतरी एखादा कलाकार या महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतो. आणि एक वाक्य सांगू का तुम्हाला, तुम्ही मोठं होऊ शकता जीवनामध्ये, परंतु केव्हा मोठं होऊ शकता, जेव्हा तुम्ही ज्ञानोबराचे अभंग गाल, जेव्हा तुम्ही तुकोबराचे अभंग गाल, त्या दिवशी तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार. साथी करता ज्यांनी गोड असा चालीसाठी मृदुंग वाजवला ते आपल्या भागातील वैभव श्री हरिभक्त परायण कन्हैया महाराज. गोड असा त्यांचा सुद्धा हात, असं त्यांनी ते वाजवलं, त्यांनी मस्त वाजवलं. ते काय म्हणतात, पर्वत सारखं ते चालवत ते. हा, हे वाजवणं सोपं नाही. भागवत महाराज गोड त्यांचा हात, सुंदर पोषक वाजवतात, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यांच्यानंतर वाजवण्याकरता गोड अशी आमची मृदुंगाचार्य श्री हरिभक्त परायण मानस महाराज कार्यक्रमाच्या निमित्ताने मृदुंगाच्या साथीकरता उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. इकडे गायनाचार्य श्री हरिभक्त परायण आपल्या भागातील वैभव, गोड अशी चाल त्यांनी गायली. सरस्वती मातेने त्यांच्यावरती सुंदर अशी कृपा केली. अशी गायनाचार्य श्री हरिभक्त परायण रितेश महाराज भोसले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. गोड असा आवाज त्यांचा सुद्धा आहे. तिकडं त्यांच्याच कडेला श्री हरिभक्त परायण आपल्या भागातील वैभव गायनाचार्य भजन सम्राट श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज. इकडं पांचा, इकडं आमचे काका आहेत, दोन्ही चोपदार आहेत. आणि इकडं सगळ्यात मोठं साथी करता गोड अशी टाळकरी मंडळी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे. आज असं वाटतंय खड्याच गाड्या, दररोज कार्यक्रम करत असताना आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एक फरक आहे. मला काय फरक आहे महाराज, दररोज कार्यक्रम करत असताना आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एवढा फरक आहे. आज इथं उभं राहिल्याच्या नंतर साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये कीर्तन करतोय, याचा आनंद आपण सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला दिलाय. याचा फार मोठा आनंद वाटतोय. सगळं गोड असं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोड अशी व्हिडिओ शूटिंग या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आमचे करतात. ते असे आमचे परममित्र, परम आदरणीय, परमश्रद्धेय आमचे आमिर दादा. गोड असा युट्यूबचा चॅनल त्यांचा सुद्धा आहे, म्हणून ते सुद्धा शूटिंगच्या निमित्ताने उपस्थित आहेत. माझ्या समेत आलेले महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंगालयकार, माझे जिवलग मित्र भागवत महाराज हुलगे, त्याचनंतर युवा कीर्तनकार श्री हरिभक्त परायण आमचे गोविंद दादा आहेत. ही सगळी मंडळी आमची बालगोपाळ मंडळी टाळ घेऊन उभी आहेत. एकदा यांच्याकरता एकदा जोरदार टाळ वाजवा. आणि याच्याकरताच परमार्थ आहे महाराज. परमार्थ कशा करताय, 42 वर्ष पूर्ण होतात आपल्या सप्ताहाला. 42 वर्ष आपण जर काय साध्य केलं असेल, कोणी जर विचारलं तुम्हाला, तर ही लहान लहान पोरं आपल्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहेत. हे 42 वर्षाचं सार्थक आपल्या गावाचं. म्हणून गोड असं नियोजन आहे. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. आपल्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सर्वजण अति वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. आता घड्याळामध्ये बरोबर 10:33 झालेली. बरोबर 11 वाजता आपल्याला थांबायचं. बरोबर शाळेचा टायमिंग. हा, आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे. भरली कधीतरी वेळेत सुटणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. बरोबर 11 वाजता मी तुमच्या समोर थांबणार आहे. फक्त बसलेली मंडळी एक काम करा, हाताने टाळी वाजवा. मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण नका करू. जाऊ का आळंदीला जाऊ. फक्त एक काम करा, हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. सर्वांगाचे कान करून ऐका विठ्ठल. अभंगाची प्रस्तावना फार सुंदर आहे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष असू द्या, म्हणजे कीर्तन तुम्हाला कळेल. आणि तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही अविनाश दादा, तर यांना कीर्तन कळणार नाही. मग कीर्तन झाल्यावर तुम्ही पुन्हा मला म्हणणार, कोणी सांगितलं होतं अनेकच महाराज तुम्हाला कीर्तन करायला? सगळं कीर्तन डोक्याच्या वरून गेलं. बरं लोक मंडपाच्या वरून गेलं, कीर्तन डोक्याच्या वरून गेलं म्हणतात. याकरता तुम्हाला जबाबदारीने ऐकावं लागेल. अगदी सोपं कीर्तन मी तुमच्या समोर मांडणार आहे. परंतु माझा पहिला मुद्दा आहे, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. काय म्हटलं मी? कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे भगवंत प्राप्तीसाठी केली जाणारी साधना, याचं नाव कीर्तन.
कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप देखोनी कीर्तनाचा रंग उभा कैसा पांडुरंग. साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या कीर्तनामध्ये उभा असतो ना त्याला कीर्तन म्हणतात दादा. ते मनोरंजनाचं साधन नाही. मनोरंजनाच्या साधना करता आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत. टीव्ही आहे, मोबाईल आहे. रात्रंदिवस जरी आपण तो मोबाईल पाहिला त्यातलं मनोरंजन काही संपणार नाही. म्हणून कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन प्रवचन इज नॉट एंटरटेनमेंट. कीर्तन प्रवचन इज एंटरटेनमेंट. ते आत्म उद्धाराचं साधन. म्हणून तुम्हाला आवडावं, तुम्ही हसावं यासाठी आजचं कीर्तन नाही. आपला जीवन प्रवास सफल व्हावा यासाठी आजचं कीर्तन आहे. विठ्ठल चला अभंगाकडे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावरती असणारा मायेचा त्याग करून जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती केली. आता आपण सगळी मंडळी संसार करतोय, बरोबर? संसार तुम्ही सगळे संसार करता. तुम्ही सगळे संसारिक मंडळी आहात. तुमच्याकडे खोरं आहे का? खोरं हा खोरत म्हणतात ना तुमच्याकडे. आमच्याकडे सुद्धा खोरत म्हणतात. प्रत्येकाकडे किती खोरे घरामध्ये? 3-4 खोरे तरी खोरी आपल्याकडे आहे. 4 खोरे आपल्या घरामध्ये आहे. परंतु त्या एका 4 खोऱ्यामध्ये एखादं खोरं जर दुसऱ्याने नेलं शेजारच्याने तरी आपण सकाळी 6:30 वाजता त्याचा दरवाजा वाजवतो. जे का सकाळी 6:30 वाजता काय नाही म्हटले. तुम्ही काल खोरं नेलं होतं आमच्याकडनं तेवढं. घरी किती खोरे? 3 खोरी घरी. तरी सुद्धा 4थ्या खोऱ्यावरती आपलं लक्ष आहे. संसारावरती असणारी माया आपण बाजूला करू शकत नाही. तुकोबरा म्हणतात, मी संसारावरती असणारी माया बाजूला केली आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली. लक्षपूर्वक ऐका. आता पहाटे 8 वाजता जगद्गुरु तुकोबरायांचा देहू गावामध्ये काकडा सुरू होता. तुम्ही जागे जागे मग काय म्हणतो? पहाटे 8 वाजता काकडा आता पहाटे 4 वाजता जगद्गुरु तुकोबरायांनी काकड्याला सुरुवात केली. आपण सुद्धा काकडा करतो. रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा. ऐका वंदन कमलापती माझी रंगाची विनंती कर थोडी तुकते काळजी. आपण असावी जगणी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारे. माझे चित्त तुझे पिठी पडली पंढरी राजा. हे गळे गविता बाळे माझे पंढरीचे आले. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी करकटावरी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हे तुझा आवडे निरंतर हे तुझा. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी काकड्याला सुरुवात केली. काकड्याच्या चाली ऐकायला गोड वाटतात. एक वाक्य सांगू का तुम्हाला अविनाश दादा, ही सगळी मंडळी असते. आपण अभंगाच्या चाली बदली करू शकतो, आपण अभंगाच्या प्रमाणाला चाली लावू शकतो, परंतु आपण काकड्याच्या चाली बदली करू शकत नाही. आणि त्या काकड्याच्या चालीची परंपरा जर आम्हाला कोणी दिली असतील तर ती आमच्या या सगळ्या जुन्या वारकरी मंडळींनी दिली. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवली. ती परंपरा आजही ही सगळी वारकरी मंडळी पहाटे 4 वाजता येऊन आपल्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये सुंदर प्रकारे काकडा घेतात. ऐका ऐका. आणि त्यानंतर ही परंपरा जर कोणी जपली असेल, वारकरी संप्रदायामध्ये जर ही परंपरा काकड्याची कोणी जपली असेल तर ती वैकुंठवासी गुरुवर्य श्री हरिभक्त परायण रामचंद्र महाराज बोधेबाबा. बोधेबाबांनी ही वारकरी संप्रदायाची परंपरा जपली महाराज. म्हणून आजही बोधेबाबा जरी आपल्यामध्ये नसते ना तरी आजही संप्रदायाला बोधेबाबांची आठवण होते. का? कारण वारकरी चालीचा ठेवा जर आम्हाला कोणी दिला असेल तर तो बोधेबाबांनी दिला. पहाटे 4 वाजता जगद्गुरु तुकोबराय काकडा करतात. परंतु ऐका ना, त्या देहू नगरीमध्ये एक भिकारीण मात्र पहाटे 4 वाजल्यापासून फिरत होती ना, ती साडी घालण्याच्या पलीकडे गेली होती. म्हणून देहू गावामध्ये कोणीतरी मला एखादा साडी देईल म्हणून फिरत होती. 4 वाजले, 4:30 वाजले, लोक उठायला लागले. पूर्वीच्या काळातली लोक 4:30-5 वाजता उठत होती. आता 10 वाजता उठतात. हा भाग सोडून द्या, आता मी नाही सांगत. 4 वाजता 4:30 वाजता लोक उठायला लागले. परंतु लोक उठल्याच्या नंतर भिकारी मात्र एखाद्या आडोशाला जाऊन लपायचे. आणि आडोशावरून बाहेर निघल्याच्या नंतर लोक गेल्याच्या नंतर पुन्हा बाहेर पडायचे. 4:30, 5:45, 6 वाजले. आणि त्या 6 वाजता त्या भिकारणीच्या कानावरती शब्द ऐकायला भेटले. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजने, पाहता पाहता मन न पुरे धनी, देखिला देखिला देवांचा देव, जगजोगी जगजोगी जाग जाग जगदेव दाखा काही बाब, जगजोगी जगजोगी जाग जाग. हे शब्द भिकारणीच्या कानावरती आल्याच्या नंतर भिकारणीच्या लक्षामध्ये आलं की या देहू गावामध्ये अशी एक व्यक्ती, त्या व्यक्तीच्या घरी गेल्याच्या नंतर मला एखादी जुनी पाणी साडी भेटेल. म्हणून तुकोबरायांच्या घराच्या दिशेने भिकारीण जाते. तुकोबराय भगवान परमात्म्याच्या काकड्यामध्ये नामस्मरणामध्ये दंग झालेले, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत. आणि तुकोबराय भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. डोळे बंद केलेले आहेत तुकोबरायांनी. आपल्या समोर कोणीतरी उभा आहे म्हणून तुकोबरायांनी डोळे उघडले. पाहतात तर काय, समोर भिकारी उभी आहे. प्रश्न केला तुकोबरायांनी त्या भिकारणीला, तुला काय पाहिजे? तुला एखादी जेवणाकरता भाकर पाहिजे, तुला भाजी पाहिजे, तुला काय पाहिजे? भिकारीने सांगितलं, महाराज माझ्या अंगावरती जी साडी आहे ना ती साडी घालण्याच्या योग्यतेची नाही, म्हणून मला एखाद्या वस्त्राची अपेक्षा आहे. एखादी जर तुमच्याकडे जुनी पाणी जर एखादी साडी असेल, तेवढी साडी जर तुम्ही मला दिली तर फार बरं होईल. तुकोबरायांनी इकडं तिकडं पाहिलं. पत्नीचा नवा शालू खुंट्याला अडकवलेला होता. कारण जिजाऊ आई साहेबांनी प्रेमाने जगद्गुरु तुकोबराय त्यांना आवली म्हणायची. आवडीने तो शालू भाऊ येणार आहे म्हणून काढून ठेवला होता, खुंट्याला अडकवलेला होता. भाऊ येतो की नाही आपल्याकडे प्रत्येक वेळेस? कोणत्या सणाला येतो आपल्याकडे भाऊ? भाऊबीज आला की आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी भाऊ येत असतो. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, माझे सगळे भाऊ या ठिकाणी बसलेले. एक खरं सांगतो गड्या, आपल्या जीवनातून माय निघून गेल्याच्या नंतर आणि आपल्या जीवनातून वडील निघून गेल्याच्या नंतर माईसारखं प्रेम जर आपल्यावरती कोण करत असेल तर ती माझी बहीण करते महाराज. फार प्रेम करते. ऐका ऐका, ज्या वेळेला ज्ञानोबरायांना या समाजाने वाळीत टाकलं ना त्यावेळेला मुक्ताबाईला भूक लागली आणि मुक्ताबाईच्या पोटासाठी ज्ञानोबरायांनी काखेमध्ये झोळी अडकवली आणि आळंदीमध्ये जाऊन विश्व माऊली ज्ञानोबराय प्रत्येकाच्या घरी जाऊन मधुकरी मागतात.
द्या हो, माझ्या मुक्ताबाईच्या पोटासाठी द्या, सोपान काकाच्या पोटासाठी देऊ नका, निवृत्ती दादाच्या पोटासाठी देऊ नका. 6 दिवस झालाय माझ्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. ऐका ताई, ओ मावशी, माझ्या मुक्ताबाईसाठी थोडीशी मधुकरी द्या. कोणीतरी ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये पीठ टाकावं आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबरायांनी रस्त्याला लागावं. परंतु ते पीठ सुद्धा विसोबा काकांनी ज्ञानोबरायांना नेऊ दिलं नाही. ऐका ऐका, ते पीठ ती तशीच झोळी ज्ञानोबरायांनी घेतली, अलंकापूर नगरीमधून सिद्धबेटाकडे गेले, झोपडीच्या बाहेर झोळी टाकून दिली आणि विश्व माऊली ज्ञानोबराय झोपडीमध्ये जातात आणि ढस ढस रडताय. त्यावेळेस 6 दिवस झालेल्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि ती मुक्ताबाई ज्ञानोबरायला उपदेश करते, दादा तुम्ही कोण आहात? योगी मुक्ताबाई उपदेश करते, दादा योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ज्ञानोबराय मोठे तरी सुद्धा मुक्ताबाईने ज्ञानोबरायांवरती बहिणीसारखं प्रेम मुक्ताबाई. ऐका ऐका, तेवढं प्रेम आपण आपल्या बहिणीवरती केलं पाहिजे. पत्नीचा नवा शालू तुकोबरायांनी पाहिला आणि भिकारणीच्या जवळ गेली. ऐका ऐका, या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ होऊन गेले. या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्या. एक जिजाऊ माँसाहेबांनी या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दिले आणि एका जिजाऊ आई साहेबांनी या महाराष्ट्राच्या मातीकरता जगद्गुरु तुकोबराय आम्हाला दिले. 2 जिजाऊंचे उपकार महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. एका जिजाऊने स्वतःचा मुलगा दिला आणि एका जिजाऊ आई साहेबांनी स्वतःचा पती देऊन टाकला. पत्नीचा नवा शालू भिकारणीकडे दिला. भिकारीने त्या शालूकडे पाहायची, जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहायची. महाराज अहो, मला एखादी जुनी पाणी जर साडी तुमच्याकडे असेल तर ती साडी द्या, एवढ्या नव्या शालूची मला गरज नाही. तुकोबराय म्हणते, हे बघ, तुला कशाची अपेक्षा होती? कशाची अपेक्षा होती भिकारणीला? एका साडीची अपेक्षा होती. तुला एका साडीची अपेक्षा होती, ती साडी तुला भेटली. तू आता इथं थांबू नको. का?
कारण तू जर इथं थांबली तर तुझं काय खरं नाही, माझं काय खरं नाही. कारण तुकोबाराय काय तिथं काकडा करत बसले असेल काय आता देहूनगरीमध्ये. अहो तुकोबारायने सुद्धा विना गाळ्यामध्ये घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, घोरुड्या डोंगरावरती जातात. अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण जगद्गुरु तुकोबाराय करतात. संसारावरती असणारी माया तुकोबारायांनी क्षणामध्ये बाजूला केली आणि अजीवन अखिल गुणनिधान असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं. तुकोबाराय म्हणतात संसारावरती असणारी माया बाजूला केल्यामुळे परिणाम देवाला माझी भक्ती आवडते कोणती, ह्याची थोर भक्ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच तोर भक्ती आवडते देवा, संकल्पा विमाया संसाराचे, संकल्पा विमाया संसाराची, हे विले अनंत संसारावरती असणारी माया बाजूला सरून तुकोबारायांनी भक्ती केली. जुना काळ आठवा, आपण सगळेजण शाळेमध्ये जात होतो. तुम्ही गेलेत का नाही? कोणती शाळा होती? इंग्लिश मिडियमची होती का जिल्हा परिषदची? हा, जिल्हा परिषदची शाळा फार सुंदर असायची. जिल्हा परिषदची शाळा खाकी पॅन्ट असायची आणि हा पांढरा शर्ट असायचा आणि शेंबूड जर आला ना नाकाला, शेंबूड, आता काळ बदलला. आता शेंबूड जर आला ना नाकाला, रुमाला लागतो सांगितलं, रुमाल खिशात ठेवायचा. विठाला विठाला. या शाळेमध्ये जाण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. आपला भाऊ आपल्या सोबत शाळेमध्ये यायचा, आपली बहीण आपल्या सोबत शाळेमध्ये जायची आणि त्या शाळेमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे सॅक नव्हत्या महाराज. काय असायचो? खताच्या फाटके गोणी असायचे आणि त्याच्यात काय पुस्तकं होती, कवठ, आंबा, चिक्कू, पेरू, गोट्या, हे सगळं घेऊन आपण शाळेमध्ये जायचो. त्या शाळेमध्ये एक वेगळा आनंद होता. आणि खरं सांगू का, हे जीवन जगत असताना या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. एक कवी फार सुंदर म्हणतो, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी
बसलेली मंडळी, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये चांगल्या नोकरीवरती असाल, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकला, परंतु आता इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या. आपले पोरं कुठल्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातात, परंतु मला असं वाटतं निदान 8वी 9वी पर्यंत तरी आपली पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेली पाहिजे. सध्या जर पाहिले तर जिल्हा परिषदची शाळा प्रत्येक गावामध्ये, परंतु गावात शाळेमध्ये पोरं नाही, पटसंख्याच नाही. का? कारण आपण सगळ्यांनीच इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पोरं टाकली, परंतु खरा आनंद जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. आता इंग्लिश मिडियमच्या शाळेला पोरं जातात अविनाश दादा, परंतु सकाळी जाताना जर पाहिलं तर त्यांच्या अंगावरती 5-5 किलोचा बोजा असतो, वजन 15-20 किलो, आणि बोजा अंगावरती 5-5 किलो. असं पोरगा शाळेत जाताना घरी आल्याच्या नंतर सुद्धा त्याला आनंद आहे का त्याच्या चेहऱ्यावरती? शाळेमध्ये आनंद होता. मास्तर असायचे फार बुद्धिमान असायचे, काळी टोपी घालायचे, काळा कोट घालायचे, दिसायला काळे ढग असायचे, परंतु काळा दिसणारा मास्तर आतून फार गोरा असायचा. माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याचं नाव झालं पाहिजे, त्याच्या आई वडिलांचं नाव झालं पाहिजे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, अशी त्या शिक्षकाच्या अंतःकरणामध्ये भागवत महाराज भावना असायची. आताचे मास्तर लय चॅप्टर. परवाच्या दिवशी आमचा म्हातारा एक बँकेमध्ये गेला, मास्तरासाठी सांगतो लक्षपूर्वक आहे, 80, 85, 90 वर्षाचं वय. आता बँकेमध्ये गेल्याच्या नंतर तिथले कॅशियर इंग्लिश बोलायचे, मॅनेजर इंग्लिश बोलायचे, येणारे जाणारे सगळे लोक इंग्लिश बोलायचे. म्हातारा म्हटलं अवघड झालं, सगळेच माणसं इंग्लिश बोलतात, आपल्याला इंग्लिश शिकायलाच पाहिजे, इंग्लिश यायलाच पाहिजे. तालुक्याच्या 2 मजल्याचा बंगला त्याचा होता. पहिला मजला शिक्षकासाठी भाड्याने दिला होता, दुसरा मजला म्हाताऱ्यासाठी होता. सकाळी उठला 6-6:30 वाजता मास्तर रूम गाठली. मास्तर सर म्हटले काय? म्हटले मला इंग्लिश शिकवा. आता मास्तर म्हटलं अवघड, 85-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला इंग्लिश शिकवायची कशी? पण ते मास्तर फार हुशार असतात. ते म्हटले बाबा काही अवघड नाही, सगळ्यात सोपी इंग्रजी. बाबा म्हटले इंग्रजी सगळ्यात सोपी? म्हटले हो, कोणी काही जरी विचारलं तरी पहिला शब्द ध्यानात ठेवायचा येस. काय शब्द? आणि दुसरा शब्द नो. म्हातारा म्हटलं एवढं सोपं? म्हटले कोणी नाव विचारलं, कोणी गाव विचारलं, कोणी काही जरी विचारलं, पहिला शब्द ध्यानात ठेवायचा येस, आणि दुसरा शब्द नो. दिवसभर म्हाताऱ्याच्या डोक्यात तेवढं यस नो, यस नो, यस नो शब्द असे पक्के पाठ करून ठेवले. तालुक्याच्या बस स्टँडला गेला. आता गंमत, आता बस स्टँडला गेल्याच्या नंतर भाऊ त्यांनी लोकमत, पुण्यनगरी, पुढारी, सकाळ पेपर घ्यावा. त्याने इंग्लिश पेपर घेतला. मला त्याला इंग्लिश, त्याला वाटलं आपल्याला इंग्लिश यायला लागली, इंग्लिश पेपर घेतला आणि त्या बस स्टँड वरती असा उलटा पेपर धरला आणि बस. नेमकी त्या बस स्टँडला एक जण गेलो होतो गोविंदाला, आणि पोलिसांनी हा उलटा पेपर धरलेला म्हातारा पाहिला. पोलिसांना त्याच्यावरती संशय आला, उलटा पेपर धरलाय, म्हाताऱ्याने चोरलं काय, उलटा पेपर का धरला असेल म्हणून पोलीस त्याच्या जवळ गेले. म्हटलं काय रे पाकिट धरतो, पाकिट धरतो? तर म्हटलं यस. आता येस म्हटल्याच्या नंतर पोलिसांनी मारला. म्हटले जाऊ दे, चोरलं तर चोरलं, देऊन टाक, आम्ही पुढे गुन्हा दाखल करत नाही. तो म्हटला नो. आतापर्यंत तुमच्या चेहऱ्या पाहिल्याच्या नंतर मला वाटत होतं मलाच का आता शिक तुमचा चेहरा जरा फ्रेश झाला. आता तुम्हाला चिंतन पडते. महाराज माणसाला हसायला असतं ना कीर्तनामध्ये, माणसं 2 तास सुद्धा आहे, पण चिंतन जर म्हटलं ते ऐका ऐका, हसण्याने आपला उद्धार होणार नाही, कीर्तन ऐकून आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. ऐका ना, आपण सुद्धा देवाची भक्ती करतो, परंतु आपली भक्ती कशी? अंगाला आला ताप तो देवा तू माझा, अंगाचा गेला ताप का आपण देवाच्या बापाचं बाप व्हायला तयार. ऐका ऐका, निस्वार्थपणाने जर भक्ती केली तर ती जगाच्या मालकाला आवडते. माझ्या समोर बसलेली जुनी मंडळी आहे. जुना काळ तुमचा आठवा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वर्तमानपत्र यायचं साहेब. वर्तमानपत्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये यायचं. आपण ते वर्तमानपत्र वाचायचं. एखाद्या हायवेला जर एखादा ऍक्सिडेंट झाला असेल आणि तो जर आपल्या वाचनामध्ये आला तर आपल्याला ती बातमी वाचल्याच्या नंतर आपोआप डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. तुमच्याकडे काय पिकते? काजू, काजू पिकतात. तांदूळ, तांदूळाचे भाव वाढले, काजूचे भाव वाढले, हे जर आपल्याला पेपरच्या बातमीमधून समजलं की आपल्याला आनंद वाटायचा. तरी सुद्धा अगदी नित्य नेमाने आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा स्नान संध्या देवपूजा केल्याच्या नंतर तो पेपर वाचायचो.
मला ऐका, आता वाक्य सांगायचे तुम्हाला. सकाळी आलेलं वर्तमानपत्र जितक्या प्रेमाने तुम्ही वाचत होतात ना मायबाप, तितक्या प्रेमाने माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबाराय तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडल्याच्या नसायला भेटतोय अविनाश दादा. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आपला उद्धार होऊ शकतो. संसारातलं दुःख जर तुम्ही लोकांना सांगत असाल आई, तर लोक तुमचं दुःख रडून ऐकतील. हीच लोक तुमचं दुःख जगाला हसून सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. मायबाप, कधीतरी आपलं दुःख भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबाराच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा. ज्ञानोबराय आपलं दुःख स्वीकारते. आपण सगळं करतोय महाराज, आपण लोकांसमोर रडायला तयार आहोत. पण बसलेली मंडळी, मला खरं सांगा गाड्या, हात वर करून सांगा, तुम्ही देवासमोर कधी रडलात का? देव भेटावा यासाठी रडायला आपण तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला भेटण्याची आज माझ्या अंतकरणामध्ये एवढंच नाही मायबाप, देवाची भेट व्हावी म्हणून तुकोबारायांच्या डोळ्यामधून आसुला. भेटी लागे जीवा लागलीसी आस. आपल्या सुद्धा अंतकरणामध्ये ही भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आपण सुद्धा देवावरती प्रेम केलं पाहिजे. रामसुखदाजींचं भागवत कथेमध्ये फार गोड वाक्य आहे. ते म्हणतात, देव भेटणं कठीण नाही मायबाप, देव भेटणं कठीण नाही. काय कठीण आहे? देवासाठी व्याकुळ होणं फार कठीण. देवासाठी आपल्याला रडता आलं पाहिजे. देवाच्या समोर बसून आपल्या जीवनातलं दुःख सांगता आलं पाहिजे. गोपिकांनी भगवान परमात्म्यावरती इतकं प्रेम केलं, आपण सुद्धा देवावरती प्रेम केलं पाहिजे महाराज. आपण त्याच्यासोबत नातं जोडायला तयार नाही, तो आपण त्याला आपलं म्हणायला तयार नाही, तो सुद्धा आपल्यावरती प्रेम करतोय. ऐका ना, कधीतरी त्याच्यासोबत भावाचं नातं जोडा, कधीतरी त्याच्यासोबत मैत्रीचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासोबत आईचं नातं जोडा, त्याच्यासोबत बहिणीचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा ना. त्याच्यावरती प्रेम करून पहा. गोपिकांनी सुद्धा कन्हैयावरती, श्यामसुंदरावरती इतकं प्रेम केलं. गोपिका भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जायच्या आणि पाहिल्याच्या नंतर इतका भगवान परमात्मा सुंदर होता. पाहून आल्याच्या नंतर एका सखीने तिला प्रश्न केला, का ग तू कन्हैयाला पाहिलं का? तू त्या श्यामसुंदराला पाहिलं का? त्यावेळेस त्या सखीने सांगितलं, हो पाहिलं ना. सांग ना सखी, कसा आहे भगवान परमात्मा? त्यावेळेस सखी सांगते, सांगू? त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर मी सगळं काही विसरून गेले. पहिला पहिला Oh
ती भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गेली आणि पाहून आल्याच्या नंतर ती सुद्धा वर्णन करते काय थाप टाका सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गए तेरे संसार में ज्योत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले परमात्म्यावरती प्रेम केलं ना जशी भक्ती केली तशी आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे आपल्याला प्रत्येकाकरता राहण्याकरता घर आहे ना प्रत्येकाकडे 10-20 लाखाचे बंगले आपण आपल्याला राहण्याकरता बांधलेत मायबाप ऐका ऐका त्या बंगल्यामध्ये जर देवघर नसेल ना तर त्या बंगल्याला काही शोभा नाही बंगल्याला शोभा तेव्हा आहे ज्या दिवशी त्या बंगल्यामध्ये देवघर असेल ना त्या दिवशी त्या बंगल्याला फार मोठी शोभा आहे 80-85-90 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर आषाढीला भगवान परमात्म्याच्या वारी करता आपल्याला जाणं शक्य होणार नाही 90-95 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या आळंदीला वारीला जाण्याचं शक्य होणार नाही आपल्याला परंतु आपल्या गावामधून जर एखादा वारकरी जर आळंदीला जात असेल ना तर त्या वारकऱ्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे आणि त्या वारकऱ्याच्या जवळ भगवान परमात्म्यासाठी भेटीची ओढीचा निरोप आपल्या वारकऱ्याजवळ सांगितलं पाहिजे 85-90 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर जाणं शक्य होणार नाही ना परंतु आयुष्यभर आपण ज्ञानोबरायांची वारी चुकवली नाही आयुष्यभर आपण भगवान परमात्म्याची आषाढी वारी चुकवली नाही परंतु जर वारी आपल्याकडून चुकली नसेल ना तर त्या दिवशी ज्ञानोबरायांना म्हणता येईल गड्या आपल्याला ज्ञानोबराया आयुष्यभर 80-85 वर्षाचं वय होतोपर्यंत आम्ही भगवान परमात्म्याची आषाढी वारी चुकवली नाही तुमची आळंदीची वारी आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकवली नाही आमची एकच इच्छा आहे आमची भक्ती एवढ्याच करताय गड्या 85 वर्षाचं वय होताना मरावं तर प्रत्येकाला लागणार इथे बसलेले मंडळी हात वर करून सांगा मला की महाराज आम्ही कधी मरणार हात वर करा मागचे इकडे मंदिरामध्ये बसलेले महिला मंडळ इकडे पुरुष मंडळ सगळे सगळ्यांना मरावं लागणार आहे कारण माऊली ज्ञानोबरा फार गोड बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये उपजेते नाशी नाशिले ते पुनरपिदेसे हे घंटी घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका मरावं प्रत्येकाला लागणार आहे कारण का माहिती का या क्षणाचा सुद्धा भरोसा नाही क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का सांस रुक जाएगी चलते चलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का या जिंदगीचा काही भरोसा नाही महाराजांचं प्रमाण क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल भासा पुढे हुशार थोर आहे कधी जावं लागेल सांगता येणार नाही रावण माहिती का तुम्हाला रावण किती श्रीमंत होता रावण ऐश्वर्या संपन्न असणारा रावण तरी सुद्धा ज्या दिवशी शेवटचा दिवस आला ना सोबत ऐश्वर्य संपन्न असणारा ज्याच्याकडे सोन्याच्या खाणी आहेत अरे सोन्याची घर ज्याची आहेत त्या रावणाला सुद्धा सोबत काही घेऊन जाता संगती गमणी गे
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेले नाही. रावणाचे कवडे घेऊन रावणाला जाता आलं नाही. मग आपल्याकडे किती पैसा आहे, किती प्रॉपर्टी आहे, ती आपल्याला जाताना सोबत घेऊन जाता येईल, काही घेऊन जाता येणार नाही मायबा. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे का? अंतकाळीचा सोयरा तो धरा मायबा. खरं सांगतो गड्या, या जीवनामध्ये आपला शाश्वतीचा जर जोडीदार कोण असेल तर तो भगवान परमात्मा. त्याच्यावरती प्रेम करून पहा. दिवसभर आपण शेतामध्ये काबाड कष्ट करतो, काम करतो, बरोबर की नाही? काम केल्याच्या नंतर संध्याकाळी 6 वाजता आपण प्रत्येक जण घरी येतो. माझे गुरुवारी प्रातस्मरणीय कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ नेहमी सांगत असतात, 6 वाजता घरी आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या देवघर आहे घरामध्ये, त्या देवघरातला लाईट बंद करा आणि भगवान परमात्म्याच्या समोर दिवा लावा आणि भगवान परमात्म्याकडे पाहत राहा. कोणती भक्ती आपल्याला जीवनामध्ये करायची? आपली भक्ती जगाच्या मालकाला कशी आवडेल? देवासमोर दिवा लावा आणि भगवान परमात्म्याकडे पाहत राहा. काय होईल पाहिल्याच्या नंतर? पाहिली आवे धरावी पैसे जीवे जुडून. अंतकरणामध्ये भगवंताची मूर्ती असेल आणि मग कधीतरी जगाच्या मालकाच्या सोबत आपण बोललं पाहिजे, देवा मला माहिती आहे गड्या, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. या जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्यामधून सोडवणारा देवा फक्त तू एकटाच आहे. तो कोबर आहे, त्याचे वर्णन करता. तुका म्हणे तुला सोडावी ना कोण, एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया, वाचनिया. जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्यामधून सोडवणारा देवा तो फक्त एकटाच नाही. माझी विनंती गड्या, मला माहितीये ज्या संसारावरती मी प्रेम करतोय ना, या संसारातलं माझं कोणी नाही. 10 दिवस 15 दिवस वर्षभर माझ्यासाठी रडतील आणि वर्ष झाल्याच्या नंतर मला विसरतील. संसारातली माणसं आपली नसतात गड्या. नाही रे नाही कुणा संसारातली माणसं आपल्यावरती प्रेम करत नाही. देवा मला माहिती आहे गड्या, तू माझ्यावरती निश्चित प्रेम करत असेल. देवाच्या समोर बसून आपण बोललो पाहिजे देवासोबत. ऐका ऐका, कधीतरी आपल्या हाताने भगवान कन्हैयाला आपल्या असणाऱ्या देवघरामध्ये नैवेद्य घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही जेवता का सगळे? पाठीमागं तुम्ही जेवण, इकडं आई तुम्ही जेवण करा, पाठीमागं इकडं तुम्ही सगळेजण जेवण करतात. मला खरं सांगा बसलेली मंडळी, हात वर करून जेवण करण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये देवघराच्या समोर जाऊन कधीतरी नैवेद्य ठेवला आणि देवाला विनंती केली पाणी फिरून का देवा हा नैवेद्य ग्रहण करा.
वेळात एक सुद्धा नाही. ऐका ना, हीच खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची भक्ती. कधीतरी देवाच्या समोर नैवेद्य ठेवल्याच्या नंतर देवाला आपण विनंती केली पाहिजे, देवा हा आजचा घास जर मी माझ्या जीवनामध्ये कोणा माध्यमातून जर खात असेल तर याच्यावरती असणारी सगळी कृपा तुमची आहे. तुमच्या माध्यमातून हे पिकल्या गेलंय, हे तुम्ही पिकून दिलंय म्हणून तर आज आम्ही खातोय. कधीतरी देवाला आपल्या हाताने नैवेद्य कधीतरी खाऊ घातला पाहिजे. महाराज कोण म्हणतं देव जेवत नाही? कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी माँ की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, बेलशबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, गोपियों की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान रोते नहीं, यशोदा माँ की तरह राधा रानी की तरह तुम रुलाते नहीं. कोण म्हणतो देव? आपण तर एवढी भक्ती केली तर आपल्याला सुद्धा म्हणता येईल काय? ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. दुसऱ्या जन्मासाठी गोड दृष्टांत. जगाच्या मालकाने ज्या स्थितीमध्ये ठेवलं त्या स्थितीमध्ये अविनाश दादा आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी राजस्थान मध्ये रतनसिंह राजाची कन्या आणि तिचं नाव राजस्थान मध्ये असणाऱ्या रतनसिंह राजाची कन्या तिचं नाव मीराबाई. मीराबाई जगाच्या मालकाने ज्या स्थितीमध्ये ठेवलं ना त्या स्थितीमध्ये मीराबाई राहिल्या. ज्या वेळेला मीराबाई आईच्या गर्भामध्ये होत्या त्यावेळेस आई भागवत कथा ऐकायला जायची, रामायण ऐकायला जायची. परिणाम मीराबाईवरती त्या गर्भावरती तसे संस्कार व्हायला लागले. म्हणून माझी महिला मंडळींना विनंती, माझ्या आई असतील ताई असतील, बाळ ज्या दिवशी आपल्या गर्भामध्ये असेल ना त्या दिवशी आपण रामायण वाचलं पाहिजे, विश्वमौली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, जगद्गुरु तुकोबरांचा गाथा आपण आपल्या जीवनामध्ये वाचला पाहिजे. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आपल्या जीवनामध्ये वाचला पाहिजे. एक महिन्यापूर्वी आपल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअप वरती एक जाहिरात फिरत होती. आळंदीमध्ये इयत्ता 4थी मध्ये शाळेत शिकत असणाऱ्या पोराने विश्वमौली ज्ञानोबा यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली. किती? एक अध्याय 2 नाही. सोहम नावाचा मुलगा आहे, त्याने संपूर्ण ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी पाठ केली आहे. ज्यावेळेस पत्रकार बांधव त्याच्या आईची परिषद घ्यायला गेली, पत्रकार परिषद घेण्याकरता गेली आणि त्या आईला प्रश्न केला, आई इयत्ता 4थी मध्ये असणारा मुलगा ज्ञानोबा यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी कशी काय पाठ करू शकतो? अहो एक अध्याय ना 2 नाही 18 अध्याय ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी पाठ कशी काय केली? त्यावेळेस त्याच्या आईने दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्याच्या आईने सांगितलं, पत्रकार साहेब ज्यावेळेस बाळ गर्भामध्ये होतं ना त्यावेळेस मी विश्वमौली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. परिणाम असं बाळ माझ्या गर्भामध्ये जन्माला. वाचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा. शिवाजी शिवबामन वताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. होनी धैर्य बल सारे भिकारी दास का झाला.
शिवाजी महाराजांची उंची किती? त्या साहेबांना उत्तर देताना मी म्हटलं, साहेब अनेक इतिहासकारांची वर्णन वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी वर्णन इतिहासकारांनी केलेली आहेत. अंदाजे महाराजांची उंची 5 फूट 5 इंच ते 5 फूट 8 इंच इतकी असेल. त्या साहेबांनी मला पुन्हा प्रश्न केला, महाराज मला ठाम उत्तर हवंय. त्यांना उत्तर देताना मी म्हटलं, साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती सांगू का? 4604 फूट असणारा तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केला. 350 वर्षाची गुलामगिरी असणारी स्वराज्याचं तोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची माझ्यासारखा पामर कधीच मोजू शकत नाही. एवढी उंची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. हा इतिहास आपण आपल्या पोरांना दिला पाहिजे. मीराबाईच्या गर्भामध्ये असताना आई भागवत कथा ऐकायला जायची आणि मीराबाईच्या कानावरती शब्द पडायचे, काय? कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन, कृष्ण गोविंद नारायण रे, नारायण रे नारायण रे, कृष्ण गोविंद नारायण, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, श्याम मिला दे राधे घन श्याम मिला दे, राधे 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 हा राधे 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 हा राधे राधे. हे शब्द मीराबाईच्या कानावरती गर्भामध्ये पडायचे. पाहता पाहता मीराबाईचा जन्म झाला. वेळ आपल्याकडे कमी. लहानशा मीराबाई मोठ्या होऊ लागल्या आणि एक दिवसाचा प्रसंग, मीराबाईंना घेऊन वडील बाहेर गावी जाण्याकरता निघाले. म्हणून आपल्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल कधी देऊ नका महाराज. का? कारण हे आता काळ बदलला. आताच्या आई गर्भावस्थेमध्ये काय पाहते? काय पाहते? गर्भावस्थेमध्ये ते मोबाईल पाहते. आता इंस्टाग्राम आलाय, इंस्टाला रील्स, युट्यूबला हे सगळ्या गोष्टी. परिणाम पोरं सुद्धा जन्माला आल्याच्या नंतर कार्टूनच पाहतात. मला खरं सांगा बसलेले मंडळी, महाराज आमची पोरं मोबाईल न दिल्याच्या नंतर जेवण करतात. आई असं ते पोरं सांगते खूप मांडी बसून नाही. का माहितीये का? कारण गर्भ अवस्थेमध्ये असताना आईने मोबाईल पाहिजे. पुण्याला माझं आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने जात असताना दररोज कीर्तन असतं. एका घरी मी फेटा बांधण्याकरता गेलो. गेल्याच्या नंतर 5वी 6वीला शाळेमध्ये असणारा पोरगा असा मोबाईल पाहत होता. मला वाटलं रामायण पाहत असेल, भागवत पाहत असेल, म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. पाहतो तो कार्टून पाहतो. मी त्याच्या जवळचा असा मोबाईल विसरून घेतला. ते म्हणलं, ए महाराज दे मोबाईल, नाही तर डोक्यातच घाल. असं म्हटलं. मी त्याच्या हातामध्ये तो मोबाईल देऊ का माहिती? कारण आपलं वजन 45 किलो, याचा मोबाईल दिलेला बरोबर डोक्यात घातला. मग अशी एक आजी जाहीर दर्शन करून येता येता म्हणलं, बाई महाराजाची तब्येत दिसत नाही, काय नाही, महाराज कीर्तन कसं काय करेल? आणि एक लक्षात ठेवा, तुला अंधारी असला तरी ठणका मात्र एवढं काळजी करू नका. विठाला वडिलांच्या सोबत मीराबाई बाहेर गावी गेल्या लग्नाच्या निमित्ताने. तो नटलेला नवरदेव मीराबाईंनी पाहिला, नटलेली नवरी मीराबाईंनी पाहिली आणि बापाकडे पळत मीराबाई गेल्या. ओ बाबा, ओ बाबा, मला लग्न करायचंय बाबा. कोण म्हणते? मीराबाई म्हणतात, बाबा मला लग्न करायचंय. ए मीरा, अगं तू लहान आहे, तुला लग्न करता येणार नाही. मीरा, नाही बाबा मला लग्न करायचं. 3 हट्ट पुरवावे लागतात. एक राजहट्ट, दुसरा तिसरा स्त्री हट्ट. हे 3 हट्ट पुरवावे लागतात. आता याच्यातलं माझं काय झालंच नाही लग्न, त्याच्यामुळे मला काय माहित नाही. हे सगळे हट्ट पुरवावे लागतात. तसं मीराबाईच्या वडिलांनी सांगितलं, मीरा तू अजून लहान आहेस, तुला लग्न करता येणार नाही. बाबा मला लग्न करायचं. भगवान कन्हैयाची श्याम सुंदराची मूर्ती त्या ठिकाणी होती. ती मूर्ती बापाने घेतली आणि मीराबाईच्या हातामध्ये दिली. मीरा, आजपासून हा तुझा पती, याच्यासोबत तुझं लग्न झाले. बाबा मी पुन्हा लग्न करणार नाही. काही हरकत नाही मीरा, नक्की पुन्हा लग्न करू नको. हा तुझा पती म्हणून याचा स्वीकार कर. घरी आल्या मीराबाई
भल्या पहाटे मीराबाई उठायच्या, स्नान संध्या देवपूजा करायच्या. अगोदर स्नान संध्या केल्याच्या नंतर भगवान कन्हैयाच्या मूर्तीला उठवण्याकरता जायचे. तुम जागो मोहन प्यारे प्यारे, सावरी सूरत मोहे मन ये भाई, सुंदर श्याम हमारी तुम जागो मोहन प्यारे. भगवान परमात्म्याला उठवायचे, त्याला स्नान घालायचे, त्याला सुंदर अशी कपडे अंगावरती घालायचे, मोगऱ्याचा हार, गुलाबाचा हार कन्हैयाला व्हायचा आणि भगवान परमात्म्याच्या समोर भगवान परमात्म्याचे नामस्मरण करायचं. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी. किती दिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे. मला खरं सांगा, मीराबाईंनी जर भक्ती केली नसती तर तुकोबरांनी सुद्धा म्हटलं नसतं, ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. मीराबाईंनी जे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं तुम्हाला काय? इकडे तुमचं ऐक, चांगलं केलं की वाईट केलं? पाठीमाग तुमचं चांगलं केलं. आता ऐका, आपला अखंड हरिनाम सप्ताह 42व्या वर्षामध्ये चालू आहे. आजचा दुसरा दिवस, अजून 6 दिवसाच्या नंतर आपल्या सप्ताहाचा काला होता आणि काला झाल्याच्या नंतर आमच्या आई साहेबांची सगळ्यांची बैठक बसली. ते म्हणते किती सुंदर या वर्षीचा सप्ताह झाला. सगळी कीर्तन भक्तीवरती भगवान परमात्म्याचे नामस्मरण केल्याच्या नंतर जगाचा मालक आपल्याला दर्शन देणार आहे, म्हणून आपण आठवड्याला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊन आठवड्याला 2 दिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, भजन करायचं. किती दिवस? आठवड्याला 2 दिवस. रात्री 9 वाजता जायचं, 11 साडे 11 वाजेपर्यंत भजन करायचं. ठीक आहे म्हटले, काय आहे. भजनाला सुरुवात झाली, 15 दिवस झाले. घरची माणसं व्हायचं हे जर 11 साडे 11 वाजता घरी आल्याच्या नंतर घरचा स्वयंपाक करायचा कोणी, भांडी धुवायची कोणी, घरची माणसं व्हायचं. घरची माणसं म्हटली, आई तुम्ही भजनाला जाऊ नका. आई म्हटली, आम्ही भजनाला गेल्याशिवाय राहणार नाही, भजनाला जाणार. घरची माणसं म्हटली, आई म्हटली घरात आम्ही भजनाला गेल्याशिवाय राहणार नाही. घरची माणसं म्हटली, एक काम करा, एक तो विषाचा प्याला प्या, भजन सोडा. आता विषाचा प्याला प्यायला आपण तयार नाही, आपण भजन सोडायला तयार आहे, आपण विषाचा प्याला पिऊ शकत नाही. मीराबाईने एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. ऐका ना, आता वडील मीराबाईला म्हणतात, मीरा तुला लग्न करावं लागेल. हो बाबा, मला लग्न करायचं नाही. तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं ना बाबा मला लग्न करायचं नाही. आता माझं लग्न झाले. नाही मीरा, तुला लग्न करावं लागेल. मीराबाईचं लग्न लावून देण्यात आलं. मीराबाई 8 दिवस 15 दिवस नवऱ्याच्या घरी राहिल्या, तरी सुद्धा भगवान परमात्म्याची भक्तीच केली. स्वतः पतीने मीराबाईंना पाठवून दिलं. राजाच्या घरी आली. आल्याच्या नंतर माहेरला मुलगी किती दिवस राहू शकते? चौकदार बाबा किती दिवस राहू? महिनाभराच्या पुढे लावू शकत नाही. का? कारण लोक चर्चा करतात कसं काय आली. तशी चर्चा सुरू व्हायला लागली. ऐका ऐका, स्वतः राजा ज्या मीराबाईचा बाप त्या स्वतः बापाने मीराबाईसाठी विषाचा प्याला पाठवला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बाद मीरा नाची रे. इतकी नाचायची, इतकी नाचायची, पायामध्ये चाल बांधायची आणि मीराबाई भगवान परमात्म्याच्या समोर नाचायची. नाचूंगी 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 हरि गुण मीराबाईला आपल्या महलातून बाहेर काढून दिलं. मीराबाईने स्वतःचा वेगळा महल तयार केला, परंतु भगवान परमात्म्याचं नामस्मरण मीराबाईने सोडलं नाही. जगाच्या मालकाने ज्या स्थितीमध्ये मीराबाईला ठेवलं
त्या स्थितीमध्ये मीराबाई राहिल्या. तुकोबराय म्हणतात जगाचा मालक ज्या स्थितीमध्ये ठेवील त्या स्थितीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. अभंगाचं दुसरं ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असो द्यावी समाधान. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर म्हणतात काय वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. भोगे प्रत्येकाला भोगावे लागतात. केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती. ठेविले अनंते तैसेची राहावे करून घ्यावे तुमचे वेगळे तसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो मध्ये म्हणजे क्षमा करणे नो हे शक्ती. एक आवर्जून बातमी सांगायची राहिली. माझ्या पाठीमागे जी आपली नवयुवक तरुण ताळकरी मंडळी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. आळंदीमध्ये तुम्ही सगळी मंडळी आल्याच्या नंतर आम्हा आळंदीकरांना फार मोठा आनंद वाटतो. का माहिती का? कारण ह्याच आणि ह्या पावली आपल्याशिवाय दुसरीकडे पाहायला कुठं भेटत नाही.
म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्या कोकण विभागाचं सगळ्यात मोठं नाव परमार्थ क्षेत्र फार मोठे दिलगिरीने ते आपल्या सगळ्यांचं नाव राहून गेलं होतं. कारण गेल्या वर्षी तसं पाहायला गेलं तर कीर्तन करण्याची संधी गेल्या वर्षीच होती, परंतु गेल्या वर्षी तारीख गेली होती. आणि गेल्या वर्षी जर आपल्या गादीवरती या ठिकाणी कीर्तन जर कोणी केलं असेल तर माझे बंधू त्या ठिकाणी किशोर महाराज बांधले. त्यांनी मला आता पाठीमागं सुद्धा फोन केला होता की महाराज काही करा, त्या वेहळ्याच्या मंडळींना विनंती करा, आम्हाला फक्त एवढी पोरं फक्त पावले खेळण्याकरता तिकडे पाठवा. एकदा आपण सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी आमच्या पुणे जिल्ह्याच्या भूमीमध्ये एकदा पावलं खेळण्याकरता यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. कारण परमार्थ क्षेत्रामध्ये ह्या चाली ज्या आहेत त्या ज्ञानोबा माऊलीच्या भजनाच्या त्या पुन्हा परमार्थ क्षेत्रामध्ये बाकीच्या संप्रदायात म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ही जी रंगवण्याची ताकद आहे ही फक्त आपल्या कोकण विभागाला माऊली ज्ञानोबा यांनी दिली. म्हणून आमच्या या तरुण टाळकरी मंडळींच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. तरुण मंडळी कीर्तनामध्ये येतात, फक्त एकच विनंती गड्या, आपण सर्वांनी कीर्तनामध्ये यावं. ही संतांची वचने कोणती? हे जरी नाही काल तरी तुम्ही
स्वभावाच्या प्रेम नगराबारी साबद भोवनी भजनी लागा देव करा कैवारी साबद भोवनी भजनी लागा देव करा कैवारी माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची अशीच देखणी होती एका मुसलमानाची या तरुणीला आई म्हणाला आई म्हणा राजा तो म्हणून आनंदाने नांदत होते सुंदर सुंदर बाबा सुयागे ओगे काळमणी घे दाताचं दातवण घ्यावं कोणी दाताचं दातवण घ्यावं कोणी कुंकू घ्या कोणी Thank you.
आम्ही सगळे पाठीमागची मंडळी मंदिरामध्ये उभे असताना सुद्धा यांच्या सगळ्यांवरती कॅमेरा फिरवा आमचे आमिर दादा सगळ्यांवरती फिरवा म्हणजे उद्या दिसलं पाहिजे पिंगळा महाद्वारी बोली घरी जायचं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी भगवान अखिल गुण निदान असणारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो सर्वांनी एकदा प्रेमाने हात वर करा सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम इंद्रायणी का जल